वाजून 26 मिनिटांची ठाणेला जाणारी ही लोकल थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे। 9:26 ठाणे जाने वाली ही लोकल थोड़ी ही समय कडक उन्हाळा पडलेला आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील मुलांना पडलेल्या आहेत आणि अंशच्या देखील शाळेला सुट्टी पडलेली आहेत। तर आता सध्या मी आणि अंश माझ्या माहेरी म्हणजे नाशिकला चाललेलो आहोत। तर इथे सुनील मला सोडवायला आलेले आहे। तर ते मला नाशिकमध्ये सोडून रिटर्न कल्याणला येणार आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला थोडं जास्त वेळ मम्मीजवळ राहता येईल। तर इथे ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहोत। तर आता आम्ही मेल पकडल्यामुळं आम्ही 2.5 ते पावणे 3 तासामध्ये नाशिकमध्ये लगेच टच होऊन जाऊ। तर मेल कशी परवडून जाते मला आणि कसारा गाडीने जरा जास्त वेळ लागतो। तर कसारा गाडी त्याच्यानंतर मग पुन्हा कसारामध्ये उतरून पुन्हा व्हॅन करायची, तर ते मला खूप लाँग डिस्टन्स वाटतं। तर आम्ही मेल पकडतो। तर मेलमध्ये पण आम्हाला एवढीशी जागा नव्हती, पण नंतर कशी तरी ॲडजस्टमेंट करून आम्ही त्या जागेमध्ये बसलो। आणि हे पहा, हे आहे माझं नाशिक उपनगर। तर इथे मी उपनगरमध्ये आलेली आहे। तर हे पहा, मी तुम्हाला पूर्ण नाशिक फिरून दाखवते, म्हणजे उपनगर फिरून दाखवते। तर चला तर आपण पाहूया। सर्वप्रथम आता मी माझ्या दीदीजवळ आलेली उतरल्यावर, कारण की दीदीने मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत केलेला होता। बिर्याणी, त्याच्यानंतर लॉलीपॉप्स वगैरे असं छान छान जेवण माझ्यासाठी बनवून ठेवलेलं होतं। या तुम्हाला दाखवते। हे पहा, मस्त बिर्याणी दिसते ना, एवढी सुंदर बिर्याणी बनवली आहे दीदीने, असा घमघमाट सुटलेला आहे। वा वा वा। त्यानंतर इथं दीदीने लॉलीपॉप देखील करून ठेवलेले आहे। हे पहा, तर छान ती लॉलीपॉप बनवते आणि नॉनव्हेजचा इतका सुंदर ती बनवते नॉनव्हेज, तिचा हात कोणीच धरू शकत नाही नॉनव्हेजमध्ये। तर अशी माझी लाडकी दीदी। हे पहा, मुलं देखील खातात आहे। तर इथं बनी मस्त लॉलीपॉप खातो आहे, पण अंशला काही असं नॉनव्हेज वगैरे असं खाता येत नाही, तो सूप वगैरेच पितो। तर इथं दीदीने मस्त बिर्याणी काढली आणि ॲक्च्युली तुम्ही हॉटेलच्या बिर्याणीला विसरून जाल, इतकी सुंदर दीदी बिर्याणी बनवते आणि खरंच मला फार आवडते। आणि ही अशी मस्त बिर्याणी तिने मिक्स केली आणि आम्ही तिचा सगळ्यांनी आस्वाद घेतला। तर दीदी प्रत्येक गोष्टीचा स्वयंपाक खूप सुंदर बनवते आणि खूप आवडीने बनवते आणि चारते। तर हा स्वभाव तिचा इतका शांत, संयमी। तर मोठ्या बहिणी अशाच असतात का? तर आम्ही थोड्याशा दोघीजणी आगाऊ आहे, पण ती इतकी शांत स्वभावाची आणि इतकं मन भरून चारते आणि प्रेम करते। तर इथं मी तिची बिर्याणीचा आस्वाद घेत आहे। तर पहा, तर मी त्याच्यानंतर तिचं फ्रीज ओपन करून बघितलं, तर तिने इतका सुंदर खरवस बनवलेला। तर खरंच सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर बनवते। एक नंबर बनवलं गं, खूप सुंदर, एक नंबर।